तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर पुन्हा एकदा सर्वांचं काय म्हणतात, नमस्कारच म्हणतो मी. नमस्कार सर्वांना. काय चाललं मंडळी, कसं काय, मजेत ना? कोणी कोणी काय काय अपडेट ऐकली वगैरे आज? तसं आज म्हटलं तर रॉबिन उथप्पा यांचा आज वाढदिवस. रॉबी उथप्पा एक लेजेंडरी नाही का. रॉबी उथप्पा हा अंडररेटेड राहून गेला. खूप रन्स वगैरे केलेत, कधी नाव नाही आलंय आपल्या याचं. खूपच म्हणजे एकदम लेजेंडरी म्हटलं जाईल एकदम. रॉबिन उथप्पा हा फर्स्ट प्लेअर होता ज्याने IPL ट्रॉफी पण जिंकली आणि त्या सीझनला ऑरेंज कॅप पण. रॉबिन उथप्पाने त्या सीझनमध्ये किती रन केले होते कोणी सांगू शकेल का? छान सीझन होता रॉबिन उथप्पाचा, तो जबरदस्त एक सीझन होता. काही लेजेंडरीज प्लेअर असतात नाही का. हाच तो फोटो. या सीझनमध्ये रॉबिन उथप्पाने ट्रॉफी पण जिंकलेली आणि ऑरेंज कॅप पण. फर्स्ट प्लेअर असा होता की ज्याने ट्रॉफी आणि ऑरेंज कॅप दोघी जिंकलेली. आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड 2023चा सीझन. आणि मागच्या सीझनला एक प्लेअर असा होता ज्याने ट्रॉफी पण जिंकली आणि रन्स पण केलेत. असा कोण बरं? मागच्या सीझनला रन्स केले आणि ऑरेंज कॅप पण जिंकली. 660 रन्स. परफेक्ट भाऊ, एकदम क्रिकेट एकदम जबरदस्त चालू आहे. जड्डूचं काय, जड्डूच्या बऱ्याच अपडेट्स आहे, बघू आज, नक्कीच बघू. सांगायचं असं होतं मला, मेन याच्यासाठी फोटो काढलेला मी की रॉबीबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. पण एक गोष्ट होती की हा प्लेयर ना, की याला असं म्हणजे असं म्हणून ओळखलं नाही जात की हा असा होता तसा होता. ठीक आहे, याला फक्त म्हणजे एखाद्या टीमची म्हणजे सावली म्हणून नाही का तसं ओळखलं जातं. एक होता रॉबिन असं. रॉबिन आता काही नवीन मुलांना तर हे पण माहीत नसेल रॉबिन उथप्पा कोण होता, त्याने काय केलं वगैरे या गोष्टी पण माहीत नसतील. ठीक आहे, 660 रन्स भाऊ. विराट कोहलीचे पण काहीतरी मागच्या सीझनला रन्स होते, कोणी सांगेल का? ठीक आहे, तर हा रॉबिन उथप्पा नंतर याचा 2017 नंतर थोडासा फॉर्म खाली उतरून गेला. इतका पण नव्हता उतरला, पण ठीक आहे थोडा उतरूनच गेलेला होता. रिटायरमेंट वगैरे म्हणजे इंडियन टीममध्ये जागा वगैरे नव्हती. 2021-22 पण एवढं काही खास गेलं आणि 21मध्ये CSKने त्याला ट्रेड केला. CSKने राजस्थानकडनं ट्रेड केला. तर ट्रेड केल्यानंतर रॉबिननी म्हणजे CSKचा तो फर्स्ट एवर ट्रेड होता एकदम. आणि रॉबिनने तो सीझन पूर्ण गाजवून ठेवलेला, जबरदस्त एकदम. जे रॉबिन एकदम टॉप क्लास खेळलेला तो सीझन पण. आणि CSKने त्या सीझनला ट्रॉफी जिंकलेली. 2007ला बॉल आऊट झालं होतं, माहिती असेल सर्वांना. तर त्याच्यामध्ये रॉबिन उथप्पाने विकेट घेतलेली. बघू आपण, व्हिडिओ भेटली तर नक्कीच तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, नंतर हिटमॅनबद्दल बोला ना भाई. हिटमॅनबद्दल बोलायला बसलो ना मी, माझा लाईव्ह संपणार नाही. व्हॉट इज दिस? ओ, बोलँड वर्सेस कोंटास. कोंटास आठवलं का कोणाला? रोज सुपर हिट शर्मा. येस. साई सुदर्शन 2025 759 रन्स अँड ऑरेंज कॅप. येस. जबरदस्त. ट्रॉफी नाही भेटली पण मस्त साई सुदर्शनला. विराट कोहली ट्रॉफी घेऊन गेलाय. सरपंच साहेब दिसताय तिथं.
श्रेयस अय्यरचा एक वेगळाच ॲटिट्यूड राहतो नाही का, बॅटिंग करताना किंवा फील्डवर चालताना वगैरे. एक अवघड याच्यात ॲटिट्यूडमुळे चालतो नाही का, एक ऑरा असतो ना, ऑरा म्हणजे तो चालतो तेव्हा असं एक वाटतं नाही की एक जी विराटचं चालताना वगैरे नाही का एक वाटायचं. ते अवघड एकदम. 2% चार्ज आहे बाई, काही चार्जिंग लावून बघ. व्हॉट इफ. अरे काय वाटतं सगळे ट्रेड बाजूला, हा ट्रेड कसं काय वाटतं. व्हॉट इफ. मेन म्हणजे लखनौ सुपर जायंट्स सोडते डेव्हिड मिलरला, बऱ्याच न्यूज आल्या आहे, आणि सोडून देईल लखनौ सुपर जायंट्स. पण हा जिकडे पण जाणार तिकडे धुमाळकूळ घालणार पुन्हा एकदा. हा प्लेअर काही कमी होणारा नाही आहे, जिकडे जाणार तिकडे धुमाळकूळ घालणार. अरे गोबर आझम, गोबरनी कॅच धरली, पडून जाशील रे म्हणा. कुछ भी देखते हो. औरा का नाम लिया और विराट कोहली हाजीर ठीक आहे चला. आपण त्याबद्दल बोलतात मंडळी, एक थोडं IPL बद्दल बोलूया का. तर IPL बद्दल लॉयल्टी विषय होता, लॉयल्टीबद्दल बोलायचं होतं. हे बघा, तुम्हीच वाचून घ्या वगैरे, बघा काय दिसतंय. आपल्यासाठी ना एक विषय असतो, आपण एखादी टीमला म्हणजे समजा चेन्नई असो, मुंबई असो, कोणती पण नाही का, RCB वगैरे समथिंग, कोणती पण टीम असू द्या, आपण पूर्ण असं नाही का जीव लावून देतो त्या टीम मागे एक फॅन बेस म्हणून. म्हणजे आता मुंबई चेन्नईची रायव्हलरी असो, मुंबई CSKची राहू, कोणाची पण राहू द्या नाही का असं, तर ते आपल्याला असं वाटतं नाही का ती आपली घरची टीम आहे आणि तो प्लेअर आपल्या घरासाठीच खेळतोय आणि आपण तेवढा त्या टीमसाठी जीव लावून देतो. आणि हे फ्रँचाईजसाठी काय राहतो, एक जे पैशांचा खेळ राहतो. ही गोष्ट IPL म्हणजे पूर्ण पैशांचा खेळ आहे. क्रिकेट उरलेलंच नाही आता, असं पण म्हणायला हरकत नाही आहे. तर मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जडेजाचा काय विषय होतोय, लॉयल्टी वगैरे. तुम सगळ्यांचं एकच म्हणणं चालू आहे की लॉयल्टी नक्की लॉयल राहायला पाहिजे फ्रँचाईजसाठी. आता प्रत्येकजण उठून येतोय नाही का की CSK लॉयल नाही, असं नाही तसं नाही, पण प्रत्येक फ्रँचाईजनी ही गोष्ट वारंवार करत आलेली आहे. आता DCनी केलं होतं, DCनी सेवागसारखा प्लेअर सोडलेला आहे. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं का, पण नाही एवढे हाईप धरलेली ती गोष्ट नाही. श्रेयस अय्यर सोडलेला आहे, त्यांचा सक्सेसफुल कॅप्टन सोडलेला आहे. रिषभ पंत सोडून दिलेला आहे. LSGनी KL राहुल सोडून दिला. किती मोठे मोठे मूव्ही आहे. नंतर KKRनी पुन्हा एकदा श्रेयस अय्यरला ट्रॉफी जिंकल्यानंतर सोडलेले आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर KKRनी श्रेयस अय्यरला सोडून दिलेले. श्रेयस अय्यर एवढा वर्स्ट होता. शुभमन गिल म्हणजे त्यांना माहिती होतं फ्युचर स्टार आहे, पण का सोडलं नाही माहिती. MI डिच रोहित शर्मा अँड पोलार्ड. मुंबई इंडियन्सनी सगळ्यात मोठा धोका केलेला आणि तो अवघड होता, पण ठीक आहे, जाऊ द्या. आपल्याला एवढं डीपमध्ये नाही बोलत नाही का मी, ते उगाच असं थोडं बायसनेस होऊन जाईल, ठीक आहे. पण मुंबईचं रोहित शर्माला कॅप्टनशिपवरनं काढून टाकलं. तो एकदम जबरदस्त होती ती अवघड होती, तिथं काहीच बोलू शकत नाही आपण. पोलार्डला मुंबईने रिटायरमेंटला एकदम बळी पाडलं नाही का. आणि पोलार्ड एवढा टीमसाठी लॉयल होता, टीमसाठी, टीम त्याच्यासाठी लॉयल नव्हती. पोलार्डनी रिटायरमेंट घेतली, पण मग दुसऱ्या टीमसाठी पोलार्ड खेळला नाही. सुरेश रैनाने काय केलं, IPL ऑप्शनमध्ये आला, त्याला अजून क्रिकेट खेळायचं होतं म्हणून ऑप्शनमध्ये नाव दिलं ना. त्याच्यात क्रिकेट उरलं नव्हतं असं थोडी होतं. पण टीमला वाटलं नाही घ्यायचं, नाही खेळवायचं, नका खेळू, मी रिटायरमेंट घेऊन घेतो, पण मी पहिल्यापासून शेवटपर्यंत एकाच टीमसाठी खेळ. टीम्स नाही हे करत रे. आता गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला सोडून दिलं, शमीला सोडून दिलं. कोणतं एकदम हे होते नाही का लेजेंड्स, म्हणजे तिथे बसणारे बी कोण होते वगैरे, या गोष्टी नाही का, कोण बोलणारे वगैरे होते. नंतर CSKने सुरेश रैना आणि आता पुन्हा जडेजा सोडून देते. CSK जडेजा सोडते. जरा विचार करा. RCBने गेल सोडलेला आहे. गेल नंतर RCBने चहल सोडला रे, चहल. त्या चिन्नास्वामीच्या एवढ्या स्टेडियमवर विकेट घेणारा तो एवढा छोटासा प्लेअर
त्यांनी सोडून दिलेला. सिराज जो पूर्ण जीव लावून द्यायचा त्यांच्या टीमसाठी. या फ्रँचाईजला अजिबात फरक पडत नाही रे, आपणच उगाच जीव लावून ठेवतो यांच्यासाठी की. आणि एक सांगतो, आपल्यामुळे आपण ते बघतो, आपण त्यांची हाईप घेतो, हाईप वाढवतो पूर्ण एकदम. या गोष्टीमुळे त्यांचं जे अजून धंदा चालू आहे. जर सगळ्यांनी जर त्यांना बॉयकॉट केलं तर नाही चालणार रे ते IPL. जाऊ द्या, क्रिकेट आहे, एक मनोरंजनाचा भाग आहे. RRने याच्या अगोदर पण लई मोठे मोठे मूव्ह केलेले. आता संजू सॅमसनचा पुन्हा एकदा करते. चहल सोडलेला आहे. अरे चहलला यांनी म्हणजे RCBने तर सोडलाच, यांनी खेळवून सोडून दिला रे. चहलच्या प्राईममध्ये सोडला आहे. बटलर या टीमचा आहे ना. धोनी होता, रोहित होता, विराट होता, पण बटलरला यांनी सोडून दिलं. ती नाही समजत अजून बी कोणत्या हिशोबाने त्यांनी बटलरला पण सोडून दिलेला होता. सनरायझर्स हैदराबाद, अरे ही टीम तर एकदम म्हणजे काय शब्द बोलावे नाही का त्या काव्यमरणसाठी. आता ती डिसिजन घेते का मधले कोणी डिसिजन घेतात ते पण सांगता नाही येत. पण मग ठीक आहे, त्यांनी वॉर्नर सोडला आहे. वॉर्नर, अरे मी जेव्हापासून क्रिकेट वगैरे बघतोय ना, म्हणजे मला असं आठवत नाही की सनरायझर्स नाव ऐकलं का तिथं डेव्हिड वॉर्नर आठवायचा, तिथं मला केन विल्यमसन आठवायचा, तिथं मला भुवनेश्वर कुमार आठवायचा. ते एक असं टीमसोबत नाव जोडलं गेलेलं आहे ना, आणि ते लहानपणापासून बघत आलं आहे. ती असं अटॅचमेंट राहते ती प्रत्येक टीमसोबत. आपण कोणत्या टीमचा फॅन आहे ही गोष्ट नाही येत, पण मग ते असं वाटतं नाही का, अरे आज वॉर्नर खेळणार आहे नाही का, बॅटिंग बघू आज त्याची, आज विल्यमसन खेळेल, आज गेल खेळणार आहे, आज चहल इकडून बॉलिंग करेल. अरे चहलने विकेट घेतली बघ चिन्नास्वामीवर. अवघड आहे रे. लॉयल्टी घालून दिली या टीम्सने सर्व. सगळे एकदम पैशाचे नाही का, पैशाची भुके. जडेजाचा ट्रेड होणार आहे. ही गेव एव्हरीथिंग एलो, नाऊ द ट्रेडेड हिम समवन हू नेवर प्लेड फॉर इट. काही व्हिडिओ पाहून आज खरंच डोळ्यात पाणी आलं त्या जडेजाच्या बघून नाही का. अवघड होतं राव. एक अपडेट द्यायची होती सर्वांना. सर्वांना अपडेट अशी द्यायची होती की उद्याची जी मॅच होणार आहे, म्हणजे जी सेकंड आपलं T20 वगैरे होणार नाही, सॉरी टेस्ट होणार आहे आपल्या, टेस्ट वगैरे चालू होतील. त्यांच्यामध्ये जो लंच टाईम असायचा ना, पहिले लंच टाईम होतो, टेस्ट क्रिकेट बघतात ना, लंच टाईम वगैरे होतो. त्या लंच टाईम जो होणार होता तो गुवाहाटीमध्ये संध्याकाळ वगैरे लवकर होती. मग त्यामुळे पहिले टी ब्रेक घेतलेला आहे आणि त्यानंतर लंच टाईम घेतलेला आहे. टॉसचा टाईम 8:30चा असेल. मॅच 9 वाजता स्टार्ट होईल. पहिलं सेशन 9 ते 11 असेल, 2 तासाचे. नंतर टी ब्रेक होईल 11 वाजता, 20 मिनिटाचा टी ब्रेक वगैरे. नंतर सेकंड सेशन 11:20 ते 1:20 होईल. लंच 1:20ला चालू होईल. नंतर 2 वाजता 40 मिनिटाच्या ब्रेकनंतर पुन्हा मॅच थर्ड सेशन चालू होईल आणि 4 वाजता स्टम्प्स होतील. 4:15ला स्टम्प्स होऊन जातील. नथिंग मोर. टेस्ट क्रिकेट बघू नाही वाटत रे विराट रोहित नंतर. फक्त जडेजा तिथं आहे ना तेवढा बघू वाटतोय. फीलच येत नाही टेस्ट क्रिकेट बघायचं. पण चेन्नई सुपर किंग्स, नेथन एलिस रिटर्न होऊन जाईल. एवढ्या फॉर्ममध्ये का रिटर्न नाही करणार. हा फोटो बघतायत का. जतीन सप्रू इन इज लेटेस्ट इंस्टाग्राम. MS धोनी, ऋतुराज फ्लेमिंग टॉक टू जडेजा अँड कन्व्हिन्स हिम टू मूव टू राजस्थान रॉयल्स. अरे हा गप्पा मारायचा पण विषय नाही येत नाही का असं, म्हणजे टॉक टू जडेजापर्यंत ही गोष्ट जायला पण नव्हती पाहिजे. आणि ही गोष्ट चालू पण नव्हती व्हायला पाहिजे की जडेजाचं आपल्याला ट्रेड करायचं आहे. हा फोटो बघू आहे ना त्यावेळेस सर्वजण रडलेले रे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कसं काय, व्हाय, कसं काय नाही, व्हाय का केलं असेल. CSKला एवढी काय पैशांची गरज पडली.
त्यांना एवढी काय ट्रॉफीची लालसा झाली की त्यांनी त्यांचा लॉयल प्लेयर सोडून दिला. अंपायर अनिल चौधरी काय म्हणतात, विराट कोहली इज ऑरा समथिंग डिफरंट. विराट कोहलीज ऑरा इज समथिंग डिफरंट. द प्रेझेन्स ऑफ कोहली इन द टीम पुट्स द इमेन्स ऑन द प्रेशर अपोजिशन टीम. इट्स not about the performance always, it's about presence and aura. If you understand the game then you will understand this. भाऊ जेव्हा चालायचा ना, ती वाघ कसा जंगलात चालत येतो किंवा जेव्हा तो उठला झोपेतनं, तो असा फक्त एकदा डरकाळी वगैरे फोडली रे समोर त्याची फाटून हातात येते, तशी काही गोष्ट होती नाही का विराट कोहली. पुढच्या 2027च्या सायकलपासून 12 टीम्स होणार आहे. 10 टीम्सच खूप होते आम्हाला, पण ठीक आहे आता 12 टीम्स. रोहित फॅन टेकिंग. शर्माजी दिवसेंदिवस एकदम वजन कमी करण्याच्या मागे लागलेले आहेत. शर्माजी. डेव्हिड मिलर. सॉरी गाईज. डेव्हिड मिलर. दे आर ट्राईंग टू गेट अन ओव्हरसीज ऑलराऊंडर इन द ऑप्शन. म्हणजे तुम्ही पण कॅमेरॉन गिरींच्या मागे जाताय वाटतं मग. डेव्हिड मिलर सोडून देत आहे. ध्रुव जुरेल इन फर्स्ट क्लास क्रिकेट. 14 इनिंग 911 रन्स, 91चा ॲव्हरेज, 4 शतक, 4 50. ओ नाईस. 4 शतक मारले पोऱ्याने. साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसतोय आपल्याला जुरेल, अजिबात शंका नाही. गौतम गंभीर विजिट्स कालिघाट टेम्पल. कोलकातामधलं टेम्पल वाटतं. स्टार स्पोर्ट्स फॉर कॅप्टन गिल. पूर्ण पोस्टर बॉय होऊन गेला गिल नाही का. एकदम त्यांना असा फील येतोय की हा विराट कोहली आहे की काय, का विराट कोहलीच्या वरचा गेला गिल. 7 मॅचेस, 4 वॉन, 2 लॉस्ट, 1 ड्रॉ. याच्यापैकी तर 2 तर याच्यात जिंकले रे, 2 तर वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकले. आता 2 लॉस्ट. हे इंग्लंडमध्ये 2 लॉस झाले, 2 विन तर इंग्लंडमध्येच जिंकले, 1 ड्रॉ पण तिथंच केली आहे. 3 दिवस साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी, 4 दिवस IPL रिटेन्शनसाठी आणि 10 दिवस ॲशेससाठी. परफेक्ट एकदम मटेरियल येते आपल्यासाठी एकदम. फक्त सीट की पेटिया बांध के रखो. संजू बाबाचा आज बड्डे होता. येस ना. येस. पॉईंट्स टेबल बघूया आपण. इंडिया ॲट 3. शॉक बीक नका देऊ बघता. इंडिया ॲट 3. ऑस्ट्रेलिया 100, एक बी टेस्ट हारलेली नाही. अरे वा. श्रीलंका 66.67, उतरून जायला बसली, कमी नाही समजलं पाहिजे. इंडिया 61.90, साऊथ आफ्रिका 50, पाकिस्तान अरे गोबर 50, इंग्लंड 43 बॅसबॉल, कंगालस्तान 16.67, वेस्ट इंडिज 0, न्यूझीलंड पण 0. मॅचेस खेळा. मजा नाही येते आम्हाला इकडे, असं वाटतंय एकदम सुका पड गया है. नंबर 4 इन ओडियाज श्रेयस अय्यर इज नॉट अवेलेबल. श्रेयस अय्यर अवेलेबल नसला तर नंबर 4वर कोण येणार, सगळ्यात मोठा प्रश्न. नंबर 4वर जर यांनी कंटेंडर, मला असं वाटतंय जर साऊथ आफ्रिका, इंडिया ए आणि यांची सिरीज जर होणार असेल, आता होईलच ती सिरीज होणार आहे, इंडिया ए आणि साऊथ आफ्रिका याची सिरीज होणार आहे, तर त्या सिरीजमध्ये ना आपला टिळक वर्मा कॅप्टन आहे. ठीक आहे, टिळक वर्मा कॅप्टन आहे, तो स्वतःला त्या सिरीजमध्ये 4 नंबरवर उतरवेल. कारण त्याला आपण जरा डोकं आहे की आपल्याला टीमला काय रिक्वायरमेंट आहे नाही का. टीमला रिक्वायरमेंट कसली आहे की 4th नंबर प्लेअरची. 4th नंबर श्रेयस अय्यर नाही आहे. श्रेयस अय्यरच्या जागेवर हा स्वतःची जागा बघणार आणि टीम ॲटोमॅटिकली आपले कोच आपले महान कोच श्री गौतम गंभीर आपल्याला तिथं टिळक वर्मा आणतील आणि फिट करतील आणि श्रेयस अय्यरला म्हणतील टाटा बाय बाय. अकूब नबी, अरे लई छान बॉलिंग करतो, याची लईच नाव येते वगैरे. 35 मॅचेस, नाईस.
He's been rewarded. शर्मा जी, रोहित शर्मा फिटनेस गोल्स. शर्मा जी इन द फॅन. शर्मा जी तुमचे फॅन्स गायब झाले. कहाँ गए शर्मा जी के फैन कहाँ गए. सगळा इंडिया शर्मा जी का फॅन आहे. रोहित शर्माने पण कमबॅक दाखवला नाही का, काय वाटतं. म्हणजे ते सिरीजमध्ये एवढ्या दिवसापासून क्रिकेट नव्हता खेळत, तिथून आला, पहिली मॅच 0, नंतर आला लास्ट मॅचमध्ये शतक. नाहीच रे. यांना फॉर्मची गरज नसते, यांना फक्त मॅचेस लागतात. मॅचेस द्या आम्हाला फक्त. आणि मी सांगतो, शर्माजी ना फिट नसले ना तरी पण, म्हणजे जर गौतम गंभीर नसता ना तर शर्माजींनी एवढं फिटनेसवर लक्ष नसतं दिलं. आणि फिटनेसवर लक्ष नसतं दिलं तरी पण त्यांचा गेम काही खराब नसता झाला. शर्माजी तेवढे हुशार आहेत, कधी काय कुठं कसं करायचं हे सर्व शर्माजींना माहिती आहे. उगाच ह्यूज पर्स फॉर KKR हा मेन क्वेश्चन होता मला. आपण KKRचा स्क्वॉड काढूया. KKR कोणाकोणाला रिलीज करेल. गलत टॅब ओपन हो गया, सॉरी गाइज. मंडळी झोपलेत की काय, कुठे गेलेत. एकच मिनिट मित्रांनो, आपण कोलकाताचा स्क्वॉड बघूया. कोलकाता कोणाकोणाला रिलीज करू शकते. कोलकाताकडे 40 करोड राहू शकतात असा अंदाज आला आहे. ठीक आहे, तर ते त्यांचा कॅप्टन अजिंक्य राणेला पण रिलीज करू शकतात. कोलकाता आहे, काही पण होऊ शकते. रिंकू सिंग अजिबात नाही, शाहरुख खान्स फेवरेट. क्विंटन डिकॉक ठेवून घेतील. विकेट किपर जर ऑप्शनमध्ये जर नाही चाला कोणी, आता संजू पण ट्रेड होऊन जातोय, मग रेमोनुल्ला गुरबाज सोडून देऊ शकतात. कारण क्विंटन डिकॉक आहे ना, सगळेच थोडी घ्यायचं असतो राहतं. दोघी ओव्हरसीज विकेट किपर नाही परवडत नाही का, या गोष्टी नाही चालत. नंतर अंगक्रिश रघुवंशी हा त्यांचा फेवरेट आहे, ठेवू शकतात. मनीष पांडे आवडतोय KKRला, ठेवून घेतील याला पण. म्हणजे जिथे कोणी खेळणार नाही ना तिथं मनीष पांडे खेळणार, काही सांगता येत नाही. ठीक आहे. सिसोदिया राहू शकतो, इंडियन विकेट किपर आहे ना. व्यंकटेश अय्यर 23 करोड घेऊन बसला आहे भाऊ. 23 रन पण लवकर होत नाही आहे. भाऊला सोडून देणार आहे व्यंकटेश अय्यर. आणि व्यंकटेश अय्यर ऑप्शनमध्ये जाऊन 12-13 करोड तर ऑलमोस्ट घेऊन जाणार आहे, शंकाच नाही. अनुकूल रॉय सोडून द्या, खेळत नसतील ना सोडून द्या, नक्कीच सोडून द्या. त्या प्लेअरला दुसरीकडे जाऊन करिअर तरी होतं. ह्या स्टेजपर्यंत पोचायला पण आहे ना लई घाम फुटतो रे इथं नाव येण्यासाठी. आणि इथं येऊन जर मॅचेस भेटत नाही ना सगळंच करिअर स्पॉईल होतं. मोईन अली बॉलिंग करतोय, बॅटिंग सध्या काही दिसत नाही आहे, पण तरी पण ठेवून घेतील एखाद वेळेस. रमनदीप राहून जातोय. रमनदीप ऑलराऊंडर जबरदस्त आहे, इंडियासाठी आणला होता रे, इंडियाने पण खेळवला नाही. आंद्रे रसेलवर त्यांचा विश्वास पूर्णपणे जाताना दिसतोय. आंद्रे रसेलला सोडून देईल. आंद्रे रसेल सुटला. आंद्रे रसेलसाठी RCB एकदम मागे लागली आहे की आम्हाला एक ऑलराऊंडर द्या, एकदम हार्ड हिटर. RCBला तशी गरज पण नाही आहे, पण मग तरी RCB मागते. RCBकडे शेपर्ड आहे रे. ठीक आहे. बॉलर्समध्ये एनरिच नॉटीजे. जर मिचेल स्टार्क आला तर पुन्हा मिचेल स्टार्कच्या मागे पळून जातील. अवघड आहे KKRवाले. एनरिच नॉकियाला नाही सोडणार. ठीक आहे. वैभव अरोरा लंबे फेकतो हा. जेवढा एखादा फेकत नसेल ना त्याच्यापेक्षा लंबे फेकतो हा. वैभव अरोरा. ठीक आहे. वैभव अरोरा सॉरी म्हणायचं होतं मला. मयंक मार्कंडे तुम्हाला वाटतं का इंडियासाठी डेब्यूट केलेला आहे? मी आत्ता एक म्हणजे लाईव्हला येण्याच्या अगोदर एक पोस्ट बघितली, त्यामध्ये होतं मयंक मार्कंडेचा डेब्यूट झालेला इंडियासाठी. मला स्वतः म्हणजे अजून आयडिया नव्हती की मयंक मार्कंडेचा डेब्यूट झालेला आहे.
तर मयंक मार्कंडेचा पण डेब्यूट होऊन गेलेला आहे मंडळी. आणि मयंक मार्कंडे हा अशा वेळेस खेळायला आहे जिथं टीममध्ये महेंद्रसिंग धोनीसुद्धा खेळत होता. महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत, विराट कोहली, रोहित शर्मा सगळेच होते रे तिथं. मयंक मार्कंडे नाही होता नाही का. मयंक मार्कंडेसुद्धा त्या टीममध्ये होता आणि मॅच ऑस्ट्रेलियासोबत होती. तो स्क्वॉड बघितला मी, तिथं मला मयंक मार्कंडे दिसला. मॅच खेळत होता रे, डेब्यूट होऊन गेलेला आहे. स्पेन्सर जॉन्सन ऑस्ट्रेलियन फ्युचर. शिवम शुक्लाचा काही फोटो नाही आहे. हे काही प्लेयर सोडून दिले रे स्पेन्सर जॉन्सनसारखा वगैरे. हर्षित राणा नाही 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 नाही, जय हो हर्षित राणा. सुनील नारायण ठेवून घेतील. एवढा मिस्ट्री स्पिनरचा डिओ आहे हा सोडला तर म्हणजे समोरच्या टीम 8 ओव्हर खाणार नाही का, फटके खातील. नाही तर मग वरुण चक्रवर्ती एकदम म्हणजे T20चा नंबर 1 बॉलर होऊन गेलेला आहे. चेतन साखरिया सोडून देतील. अशा प्रकारे यांची 40 करोडच्या आसपास पर्स तर कशी पण निघून जाणार आहे. यांना गरज आहे ना एक असा प्रॉमिसिंग प्लेअर पाहिजे नाही का. तसा यांच्याकडे अजिंक्य बी आहे पण एक प्रॉमिसिंग नाही का. यांची प्लेइंग 11 कशी होऊ शकते. स्टार्टिंग डिकॉक सोबत ओपनिंगला रहाणे जायला हवा नाही का. जाऊन डायरेक्ट पुरी तडी दिली पाहिजे, एकदम प्रॉपर पद्धतशीर तडी दिली पाहिजे. ॲट 3 तुम्ही मोईन अली उतरवून द्या, ठीक आहे. म्हणजे 2 तुमचे विदेशी झाले. एक नारायण पण आहे, सॉरी मी नारायण विसरलोच नाही का. नारायणला ओपनिंगला देऊन द्या. नारायण आणि डिकॉक फोडून टाकतील समोरची टीम, पूर्ण समोरची टीम फोडून टाकतील नारायण आणि हा. आणि त्यानंतर 3ला तुम्ही अज्जूदादा पाठवून द्या. ॲट 4 तुम्ही जर तुमच्याकडे व्यंकटेश अय्यर असला तर ठेवा, नसला तरी तुमच्याकडे रमनदीप पण 3-4 नंबरला खेळायला काही हरकत नाही रमनदीपला पण, ठीक आहे. मग तिथं नाही तर मनीष पांडे पण उतरवू शकता, नाही तर तुमच्याकडे अंगिकृष रघुवंशी पण आहे, इथं कोणी बी उतरवू शकता. ॲट 5 तुम्ही रिंकू सिंग तुमच्याकडे फिक्स आहे, रिंकू सिंग सोडू नका. ॲट 5 उतरवू शकतात. त्यानंतर ॲट 6 तुम्ही आंद्रे रसल असलाच तुमच्याकडे तर आंद्रे रसल उतरवून द्या. रमनदीप उतरवा, मी तर म्हणतो रमनदीप ॲट 6 उतरवा. कारण ॲट 4 आपण उतरवलेला कोण उतरवलं ॲट 4, मोईन अली उतरवलं होतं का, सॉरी विसरलो बरं मित्रांनो. डिकॉक झाला. डिकॉकसोबत ओपनिंगला आपण पाठवला नारायण, ठीक आहे. 3ला पाठवला रहाणे, 4ला मनीष पाठवू शकता, रघुवंशी पाठवू शकता, ठीक आहे. एकदम म्हणजे थोडं टीमला हे सपोर्ट होईल तो. 5ला आपण पाठवला रिंकू, 6ला आपण रमनदीप पाठवू, 7th मोईन, 3 तर विदेशी होऊन गेले, आपण हा पण विदेशीच पाठवून देऊ. रसल राहिला तर ना, रसलला उतरवून द्या. 6 झाले, 7 पण झाले, 8 रसल पाठवून देऊ आपण. एक रसल हे मागे पुढे नंबर ठरवून घेईल काहीतरी. नंतर 8 झाले. वैभव रवरा बॉलिंगमध्ये, मयंक मार्कंडे तुमच्याकडे स्पिनर किती झाले, 8 झाले ना. वरुण चक्रवर्ती 9, 10मध्ये वैभव रवरा आणि 11 पिचनुसार. अरे राणाजी एवढ्या बेस्ट ऑलराऊंडर विसरून जातो मी, सॉरी भाई. जडेजा आणि संजू सॅमसनचं काय CSK भाऊ, तुला काय वाटतं. CSK रोहित, तुम्ही स्पेशलिस्ट पेजवालेत, तुम्हाला जरा जास्त माहिती असेल. तसं मी सांगतोच, जडेजा आणि यांचा ट्रेड होऊन गेलेला आहे मित्रांनो. फक्त ऑफिशियल अपडेट येण्याची बाकी आहे. म्हणून चान्सेस 99% खूपच कमी आहे की काही तिथं चेंजेस होईल आणि आपल्याला ती कॅश डील वगैरे बघायला मिळू शकते. की चान्सेस खूपच कमी आहे. होप सो ती कॅश डील वगैरे असेल आणि CSK तिची लॉयल्टी वगैरे घालणार नाही. तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे वगैरे. रोहित शर्मा, ही मॅच बघितलेली मी, ही पण बघितलेली. 212 मारले. अरे शर्माजी तेव्हा यायचे, शर्माजी आणि मयंक अग्रवाल दोघं येऊन नुसते तडी. मयंक अग्रवाल तर एकदम पीक फॉर्मला होता रे तेव्हा, एकदम टॉप क्लास. काय इनिंग खेळायचा यार तो. आला का 200च, आला का 200, 150 200.
त्याच्याशिवाय ऐकतच नव्हता भाऊ. त्यानंतर त्याला असं गायब केलं, दिसतच नाही आता कुठं. होप सो लवकरच त्याचा कमबॅक होईल, पण आता कमबॅक होऊन बी कुठे उतरवणार नाही का. किंग कोहलीचं 254 याची इनिंगच अवघड होती. किंगचा एकदम चेहऱ्यावरनंच दिसतंय किंग कोणत्या फॉर्मला होता. लीडिंग रन स्कोरर फॉर RR इन IPL हिस्ट्री. बाई तीच अपेक्षा आहे, बघू उद्याच समजेल काय आहे ते. खरंच अपेक्षा तर आहे, नाही झाला पाहिजे तो ट्रेड. ते नाही रे, जडेजाला या पिवळ्या जर्सीशिवाय नाही बघू शकत कोणी. पिवळी जर्सी जडेजा, येस. संजू पण वाटत नाही का दुसऱ्या टीममध्ये बघू. संजूला पण नाही वाटत नाही का असं. संजूला यांनी डायरेक्ट असं ते नाही का आपण भाजीपाला वगैरे कसं विकायला निघतो तसं विकायला काढलं. पंजाबवाल्यांनो तुमच्याकडे आहे का संजू, घ्यायचा का संजू? नाही, ठीक आहे. दिल्लीवाल्यांनो तुम्हाला घ्यायचं संजू? संजूच्या बदल्यात कोण देणार तुम्ही आम्हाला? स्टब्स नको. संजूच्या बदल्यात आम्हाला केल देणार का? नाही, ठीक आहे, ठेवा तुम्हालाच. CSK वाल्यांनो तुम्ही देणार का? नाही ना, नाही जमणार रे. CSK लगेच अरे हां संजू, धोनी जातोय ना, मग आम्हाला संजू हवा, आम्हाला कॅप्टनशिप हवी, आम्हाला ऋतुराजवरचा विश्वास पण जातोय. ऋतुराज खेळत पण नाही आहे, ऋतुराज इंजर्ड पण होऊन जातोय. आमच्या द्या रे ऋतुराज गायकवाडला संधी द्या. ऋतुराज गायकवाड तुम्हाला ट्रॉफी आणून देईल. आमचा महाराष्ट्रीयन प्लेअर आहे, कच्चा निघणार नाही आहे. कुमार कार्तिकेय 3 ओव्हर 88, 5 ओव्हर 81 फिफर घेतलाय बाईने. दिग्विजय पाटील ओ पाटलांचा विषय आला बरं इथं. हिटमॅन सॉन्ग नाही लावलं यांनी, सॉन्ग ऐकायचं होतं मला. ऑन स्ट्राईक रवींद्र जडेजा, बॉलर मोहित शर्मा. 2 बॉल 10 रन, मॅच जिंकवली होती. मोहित शर्मा पुरा टॉप फॉर्मला होता रे. मोहित शर्मासोबत बॉलिंगला सुद्धा भीती वाटत होती. काय फॉर्मला होता तेव्हा. ऑन स्ट्राईक MS धोनी, बॉलर लसित मलिंगा. 17 रन लागत होते सारी लास्ट ओव्हरमध्ये. नव्हते झाले मी बी असं वाटते मला. ऑन स्ट्राईक बोलार्ड 18 रन्स रिक्वायर्ड. DJ ब्रावो, AB डिव्हिलियर्स, डेल स्टेन 22 रन रिक्वायर्ड. कोणतं झालं असेल याच्यापैकी, काय वाटतं तुम्हाला? रसल आणि बुमरा 16 रन्स रिक्वायर्ड. रिषभ पंत आणि भुवनेश्वर कुमार 21 रन्स. कोणतं होऊ शकतं? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. तुमच्या कमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे माझ्यासाठी. ऑन स्ट्राईक हार्दिक पांड्या, बॉलर राशिद खान 19 रन्स रिक्वायर्ड. एक चूज करून सांगा कोणता रन होऊ शकतो. रिंकू सिंग आणि यश दयाल 26 रन्स रिक्वायर्ड. अरे यांनी 29 रन मी करून टाकले. भाई तू कुठला आहे? भाई मी नाशिकच्या आशिक. नासिक के आशिक हुए हम. अपडेट ऑन IPL रिटेन्शन. नूर अहमदला सोडून काय CSK वेडी का? 10 करोडमध्ये प्लेअर आणला आणि त्याला सोडून देईल. अल्ला गफनजार मागच्या सीझनला हा इंजर्ड झालेला आहे, पण एकदम मिस्ट्री बॉलर आहे आपण, म्हणून मुंबई काही सोडणार नाही याला, म्हणून अल्ला गफनजार पण तुमच्याकडे रिटर्न होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. अदर क्रिकेटर्स आर रोमिंग टू विमल भैया. येस, इथं काय फन स्टार्ट टू हाँगकाँग सक्सेस विनिंग अगेन्स्ट पाकिस्तान. जाऊ दे यार, तिथं हारलोय आपण. ती भिकारिस्तान जिंकले तिथं. 9 टीम्स 2020 ते 27 नंतर डायरेक्ट 12 टीम. द लेजेंड जय शाह. NSK ला कुठला? तुला नाशिकमधलं माहिती आहे का भाऊ? तू कुठला आहे ते सांग.
नंतर लखनौ सुपर जायंट्स लाईकली, हां डेव्हिड मिलर रिलीज होऊन जाणार आहे, वी नो दॅट. रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार आहे, सूर्यकुमार यादव असं म्हणतोय. ट्रेंट बोल्ट काय म्हणतोय, रोहित शर्मा माझा आवडता फलंदाज आहे. येस. यांची एक पोस्ट होती. हां हीच पोस्ट. ॲव्हरेज जो काय म्हटले इथं, ज्यूड रूट डाऊन अंडर हिरो इन द होमलँड, प्रिटेंडर इन ऑस्ट्रेलिया, द स्टॅट्स दॅट हॉन्ट्स इंग्लंड्स ग्रेटेस्ट बॅटर ऑफ द ॲशेस शोडाऊन. ॲशेस मालेगाव, अरे मालेगावला कुठे रे, जोरूट 0 सेंचुरीज इन ऑस्ट्रेलिया. चुकीचा स्टॅट्स बघतोय का आपण. ॲव्हरेज इन ऑस्ट्रेलिया 35चा ॲव्हरेज खूप झाला रे ऑस्ट्रेलियामध्ये. विराट कोहलीसाठी नाही झालं खूप, विराट कोहलीसाठी खूप म्हणजे त्याची लेवलच 50पासून चालू होती विराटची. हे बाकीच्या प्लेयर्ससाठी ठीक आहे, डिसरिस्पेक्ट नाही कोणत्या प्लेयरसाठी बरं. पण मग जो रूट 35चा ॲव्हरेज आणि पर्थमध्ये फक्त 14चा ॲव्हरेज आहे. पर्थवर तर विराट भाईंचा फेवरेट आहे. मालेगाव कुठे बोलतोयस भाऊ, अजून कुठे आहे तू, नक्की कुठला आहेस. नाशिकमध्ये राहतो भाऊ मी, नाशिकला आलास का मला कॉल कर, मी भेटेल. 12 टीम्स ठीक आहे, नाईस गाईज. हे हा लय भारी खेळतो हा, रायली रुसो लय तोडतो हा. काय म्हणतात बरं, एक मिनट ऐकू. स्टोरी लगाई पिंक बैकग्राउंड के साथ और लिखा लोडिंग, और उन्होंने फॉलो भी कर लिया राजस्थान रॉयल्स को. और बड़े दिन से हम सुन रहे हैं कि भैया सीएसके विल ट्रेड सम प्लेयर टू राजस्थान रॉयल्स एंड दे वांट संजू सैमसन. तो हो सकता है एंड के अंदर आपने जडेजा का नाम सुना, आपने सैम करन का नाम सुना, अब होगा क्या कि ये देंगे पथिराना जाएगा राजस्थान रॉयल्स से संजू सैमसन आएंगे इधर. संजू सैमसन है 18 करोड़ के प्लेयर और पथिराना है 13.5 करोड़ के प्लेयर, राइट. अभी 13 करोड़ के प्लेयर, अभी भी 5 करोड़ का डिफरेंस है. यू कैन गिव सैम करन एज वेल. तो सैम करन और साथ में पथिराना चले जाएंगे आपके लिए राजस्थान रॉयल्स, वहां से संजू सैमसन आ जाएंगे और जो कैश का डिफरेंस बचेगा 2-3 करोड़ का, वो कैश में पेमेंट भी हो जाएगी. रॉयल चॅलेंज चूज बोल्ड प्रेझेंट्स. मित्रांनो हाच विषय की मी तुम्हाला पण पहिले पण बोललो होतो की जडेजाला ट्रेड नाही होऊ देणार. म्हणतायत सर्वजण ट्रेड होतोय, इन प्रोसेस आहे. पण मग शेवटी ना एक विषय येईल की तुम्हाला मी बोललोच होतो त्या दिवशी पण, ज्या दिवशी अपडेट्स उठल्या होत्या की सीएसके जडेजाला देणार वगैरे या गोष्टी. पण मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो होतो की पथिराणाची मी ती मॅनेजरची स्टोरी बघितलेली आणि मी त्याच्यावरून सांगतो की पथिराणाचं तेव्हा नाव पण येत नव्हतं. आणि आता ही व्हिडिओ बघून तुम्हाला थोडासा अंदाज लागला असेल की काय होऊ शकतं. म्हणून कोणतीही अपडेट आल्याशिवाय अजून काही बोलू नका, उगाच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीच. होप सो तुम्हाला बरीच माहिती समजली असेल या व्हिडिओमधून. कोल्हापूरवरून बोलतोय. कोल्हापूरकर कसं काय, कोल्हापूरकर बरेच सपोर्ट करतात बरं मला. संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्स, अर्शन स्टॉप सुरू राजस्थान रॉयल्स. नाही नको यार काही पण. संजू कंटाळलोय रे मी, एकदम कंटाळलोय. मजाक नाही, नॉट डिसरिस्पेक्ट बट खरंच कंटाळलोय मी. 9 डिसेंबर ते 19 डिसेंबर T20 सिरीज, 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर मिनी ऑक्शन. मिनी ऑक्शन डिसेंबर धमाका. आय थिंक they will probably go at him on England's tactics. हा लई बेकार आहे. जडेजा जाणार आहे काय? जडेजा बिलकुल जाणार नाही माझ्या मतानुसार. मी तुम्हाला सांगून देतो आत्ताच. जडेजाच्या ऐवजी तुम्हाला ॲट द एंड असं ऐकायला भेटेल की पथिराणा चालला गेला आहे. पथिराणासोबत जाईल सॅम करन आणि ते दोघांची मिळून काहीतरी समथिंग होईल 16-17 करोड. आणि ते वरती 1-2-4 करोडचा काही फरक पडेल तो CSK कॅश डीलमधून आवरून देईल. अशा प्रकारे तो डील म्हणजे ती डील होईल.
जडेजा काही जाताना नाही दिसत आहे मला, पण अपडेट्स आता म्हणतायत. आता ते काय बेहती गंगा में हात धोना पडता है, आपण नाकारू तर नाही शकत. अश्विन काय म्हणतात, ध्रुव जुरेल इज मेकिंग वर्क व्हेरी हार्ड. द कोच कॅप्टन ड्रॉप हिम फ्रॉम द टेस्ट मॅच कमिंग अप. 100 इन बोथ इनिंग अनऑफिशियल टेस्ट. हां, कसं काय ड्रॉप करणार. साऊथ आफ्रिकेविरुद्ध त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये शतक मारले, लोकांकडनं एक इनिंगला बसत नाही. कुशल मेंडिस 2018 0-0-0. कुशल मेंडिस 2021 0-0-0. भाऊ डायरेक्ट हॅट्रिक मारतो ना रे. आणि आता झिरोची पण तिन्ही सीझनमध्ये डायरेक्ट हॅट्रिक मारली ना. म्हणजे इथं 2 वर्ष गेले लगेच 0, इथं पण 2-3 वर्ष गेले लगेच 0. आदर्श क्रिएशन जडेजा, भाई तुम्ही लय अवघड आहे ना, माहिती ऐकून डायरेक्ट गायब होऊन जातात. जडेजा जाणार काही लगेच गायब. आदर्श लय दिवसात आलायस. बेन स्टोक्स, ट्रिस्टन स्टफ बेन कडे. ओ शर्माजीच्या टिप्स. नेक्स्ट ओडीआय सुपरस्टार. सूर्यदादाला आणलं होतं यांनी टेस्टमध्ये. सूर्यदादा. देवांक नाव करणार हा पोऱ्या. Attack, new ball is 7 overs old. Oh, great start, Nathan Lyon. That's a beautiful delivery. That hits the off stump of Hanscom. And the Centurion falls just before the close. अरे हे किट बघितलं का. हे असं वाटतं नाही का ते आपण कपडे धुतो वगैरे त्यानंतर कलर निघून जातो. कसले किट घातले त्यांनी. किट तर भारी बनवले. आपण इंडियावाले पैसा कमी का आपल्याकडे. स्पॉन्सर्स येतात ठीक आहे किट, पण मग थोडं नीट तर करा. तुम्हाला बी काही राईट्स असतील ना चूज करायचे. ए प्रिन्स कुछ तो कर ले भाई. लोक किट अजिबात आवडलेली नाही आहे. जाऊ दे, आपल्याला आवडून काय करणार आहे. आपण सांगून मी ते काही चेंज करणार नाही. सोडा जाऊ दे. सिरीज मस्त झाली पाहिजे. सिरीज बघण्यासारखी असेल. सिरीज जिंकायची आहे. मागच्या वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपण हुसकली आपली, यावेळेस नको हुसकायला. ती ऑस्ट्रेलियाने तर मागच्या वेळेस एकदाच सोडली ऑस्ट्रेलियाकडनं ट्रॉफी. दरवेळेस सुटेल असं नाही होणार. वर्ल्ड कप आणलं त्यांच्याकडनं आपण हिसकवून. एक वर्ल्ड कप हिसकवायचं फक्त. साऊथ आफ्रिका ए वॉन बाय 5 विकेट्स वर्सेस इंडिया ए. नेक्स्ट स्टॉप ईडन गार्डन्स. टेम्बा येतोय. टेम्बा जॉन बनेगा डॉन येऊ राहिला. तयार राहा. 417 रन चेस केले होते इंडिया ए त्या मॅचेसमध्ये. व्हॉट इज हिअर. शिखर धवन 187. काय म्हणता, हायेस्ट एवर नॉक बाय इंडियन क्रिकेटर ऑन डेब्यूट टेस्ट क्रिकेट टिल डेट. ओके, डेब्यूटवर सगळ्यात हायेस्ट इनिंग शिखर धवन द गब्बर 187 रन 174 बॉल. पुरी ओडीआय इनिंग खेळलेली दिसतोय. Falls into the trap. Constance takes the catch. मज्जा चल रही श्रेयस भाई की. एस बद्रीनाथ. प्रोबॅबल 11 जरा देऊ शकतात तुम्ही जुरेलला इथे. नंतर गिल कॅप्टन, रिषभ पंत, जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव. मी असं म्हणतो इंडियन पिचेस आहे ना, एकच बॉलर घेऊन जा रे. सिराज बुमराह एक मॅचेसमध्ये एक जण उतरवून द्या.
अजून एक स्पिनर घेऊन टाका, 3 स्पिनर तर झालेच आहे. बापूला घेऊन टाका वाटलं तर. तुमच्याकडे रितेश कुमार रेड्डी किंवा बुमरा दोन्ही बॉलर राहतील. बॅक येऊन गेलेले, त्याच्यात 3च सेंचुरीज आहे. ठीक आहे, जाऊ दे. T20 ती मोस्ट प्लेअर ऑफ द मॅच इन T20s फॉर इंडिया ॲज अ विकेट कीपर. हॅपी बर्थडे संजू सॅमसन. संजू बाबा. ओके गाईज, सर्व आवरले आजचं. कंटाळ देत वाटतं तुम्ही. ठीक आहे, आपलं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाऊ नका कुठेच, लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय. सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सुरुवात केली आत्ता मी, जस्ट हळूहळू इम्प्रूव्हमेंट करत राहील. होप सो सर्वांना आपला चॅनल आवडत असेल. काळजी घ्या. टेक केअर. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.